हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना. तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना वातावरण इतकं ढगाळ झालं, असं पावसाचं वातावरण झालं. तर 8 वाजलेत, असं वाटतं की 5-6 वाजले असतील, इतका अंधार पडला आहे घरामध्ये. तर मला थोडंसं शूट घेऊया. तर मी जस्ट वातावरणाचं शूट घेतलं. अशी ही देवपूजा झाली, मस्त अशी देवपूजा झाली, चहा झाला. तर आता स्वयंपाकाच्या तयारीला लागणार आहे. झाली, चहा झाला. आता विराज उठला, देवपूजा करून घेतली. तर आता स्वयंपाक बनवणार आहे. तर आज ना असं वाटतं की किती मोठा पाऊस येते की एवढा असं आभाळ आलं आहे. तर आता मी स्वयंपाक करणार आहे. तर बघू स्वयंपाकामध्ये काय काय आहे ते, म्हणजे भाजीला काय काय आहे ते बघते, मग नंतर मग स्वयंपाक करते. ही केली मी लाल भोपळ्याची भाजी. तर आपण जसं बटाट्याची भाजी करतो ना, तर त्याच पद्धतीनं ही भोपळ्याची भाजी, आणि फक्त वाफेवर शिजवायची, कारण वाफेवर लगेच शिजून जाते आणि खूप टेस्टी पण लागते. तर इथं भाजी झाली आहे. तर आता इथं मी चपात्याला पीठ मळून घेते, चपात्या करून घेते. एक साईडला इथे दूध तापत ठेवले झाल्या. अशा प्रकारे मस्त अशा चपात्या करून घेतल्या. तर भोपळ्याची भाजी, चपाती, आता कुकर लागणार आहे, भात, वरण. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक तयार झाला आहे. तर किती 8:30 वाजले, तर 8:30 वाजता मला पूर्ण स्वयंपाक झाला आहे. तर माझा नाश्ता वगैरे झाला, आमचा सगळ्यांचा नाश्ता ते झाला. मी विराज झोपला तोपर्यंत कपडे धुवून घेतले, कारण पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे कपडे काही वाळणार नाही दिवसभर, म्हणून अगोदर कपडे धुवून घेतले. तर हा जो सकाळचा पूर्ण व्हिडिओ आहे तो आहे 7 तारखेचा, आणि मी पुढे ॲड करते तो 2 तारखेचा आहे, रविवारचा. म्हणजे आम्ही ना पिकनिकला गेलो होतो. तर निगडी येथे दुर्गा टेकडी अप्पू घर म्हणून आहे, तिथे आम्ही पिकनिकला गेलो होतो. तर मी आणि माझ्या मिस्टरांची मामा मामी, त्यांची 2 मुलं आणि त्यांच्या 2 सुना, तर असे आम्ही पिकनिकला गेलो होतो. आणि थोडंसं शूट केलं होतं, म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर मी ते व्हिडिओ पुढं ॲड करते, तुम्ही नक्कीच पहा. तर आम्ही ना इथं अप्पू घर निगडी दुर्गा टेकडी इथे आलो आहोत. स्वराज दिसले का ती मामी? अरे बाबा, झोप येईल तुला. तर इथं ना आता आम्ही जेवण करतोय. तर जेवणामध्ये बरेच पदार्थ आणले होते बनवून. मी फक्त धपाटे आणले होते आणि सर्व दुसरे पदार्थ त्यांनी बनवून आणले होते. मस्तपैकी असं हे जेवण झालं, वनभोजन झालं. तर चाललं इथे सगळ्यांना वाडावाडी. एकदाच आलोय लग्न झाल्या. एकदाच तू पुण्यात बर्थडे करायला आलोय तेव्हा इथंच म्हणत होतो तुम्ही.
शब्द सांगा. मला पण इशारा. अरे मग ते अक्षर सांगणार आता ह्यांचं नाव श पासून आहे असं करायचं. मग नाही ते अक्षर नाही नाही 1 मिनिट तुम्ही असं नाही म्हणत. हे बघा आम्ही नाट्य acting करतो. मला सांगा कानात काय कळलं तुम्हाला? तुमची मर्जी किंवा भाऊजी दाऊजी वर झाला. आपल्याला वाचवायचे चांगले गाणे. उगीच आपलं काय ते. हा मग तू म्हणा नाही सुरुवात नाही केली. नवं म्हणायचं का जुनं कुठले? युअर चॉईस. आम्हाला तर नाही येतात. आम्हाला पण आम्हाला तर जुने पण येतात. आमची सासू रोज सकाळी ऐकते ते आम्ही पण ऐकतो. में तेरा घर ना हो बालमा, उस गली से हमें तो गुजरना नहीं हो. हम तुम्हारे हैं तुम्हारे सनम हम तुम्हारे तुम्हारे जाने में मोहब्बत की कसम कसम हम तुम्हारे हैं. ए सनम मैया यशोदा मुझे करता है संग मेरे लड़ता है राम जी की कृपा से, मैं बची राम जी की कृपा से. सुन साहेब सुन. ओ यज्ञ का कार्बन का तुम्हारा क्या काम है मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है. सीढ़ी से लगा लो सीढ़ी का क्या काम है. अंगने में तुम्हारा क्या काम. हो त्या कॅमेऱ्यात ना. तर इथं ना आम्ही आता रिटर्न घरी निघालो, कारण ना 6 वाजता गार्डन बंद होतं. त्याच्यामुळे बसलो दिवसभर, मस्तपैकी जेवण केलं. घरून आम्ही स्वयंपाक म्हणजे त्या मामींनी स्वयंपाक घरून बनवून आणला होता. जेवण केले मस्तपैकी, अशा गाण्याच्या भेंड्या वगैरे इथे सर्वांनी एन्जॉय केला. आणि आता निघालो घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना. बाय बाय.